हे गाईज परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताच एक व्हिडिओ आपण घेतला, त्याच्यानंतर आता हा परत आपला दुसरा व्हिडिओ येतो. ॲक्च्युली मी आता माझ्या बहिणीकडे आले वाशीला, आणि वाशीला आम्ही आता गणपती बघायला आलो, मी आणि माझी भाची जानू. तर मी म्हटलं की आपण ब्लॉग का नाही काढावं, कारण खूप सुंदर असं डेकोरेशन आहे. तर मग मी तुम्हाला दाखवते, चला भेटूयात आपण पुढे. बाय. चला. आणि ही जानू. जानूने आमच्या साडी नेसली. जा जानू मागे थोडीशी. गाईस तुम्ही बघू शकता, डेकोरेशन खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. ह्यांच्या इंस्टाग्राम पेजला प्लीज फॉलो करा. वाटतं की नाही शेर. ह्या लोकांना पण AC आहे. साप. पण मला हा आधी खरा वाटला ग. बघ ना, कान वगैरे सेम. खरा वाटतोय ना गाईस? तुम्हाला पण हा हत्ती खरा वाटतोय का? मला नक्की कमेंट करून सांगा. वाव गाईस, खूप सुंदर. आई मला हत्ती दाखव ना, वाघ दाखव, सिंह दाखव, हरिण दाखव ना, जंगली प्राणी दाखव ना, नाहीतर कार्टून लाव. तर आता आम्ही चाललो आहे दुसरं गणपती बघायला. तर मी तुम्हाला ते पण डेकोरेशन दाखवेन. आणि हे वाला डेकोरेशन कसं वाटलं नक्कीच सांगा मला. हे किती सेक्टर? वाशी सेक्टर 16ला हे वाला डेकोरेशन आहे. तुम्ही आले जर वाशीमधून जर कोणी बघत असेल तर नक्कीच ते विजिट करा. खूप सुंदर मूर्ती आहे. डेकोरेशन कसं वाटलं मला नक्कीच सांगा. आणि आता आम्ही इकडे आलो आहे सेक्टर 1ला. सेक्टर 1च ना, सेक्टर 1ला आलो आहे. तर आता आम्ही अजून एक गणपती बघायला चाललो आहे. दुसरा गणपती असणार आहे हा. तर आपण त्याचं पण डेकोरेशन बघूयात कसं आहे काय, आणि भेटूयात आपण परत. बाय. तर आता आम्ही आलो आहे वाशीचा गजराज बघायला. दाखवते मी तुम्हाला.
आम्ही आता आलेलो आहे वाशीचा राजा बघायला आणि जसं मला कळतंय की या गणपतीला 51 वर्ष कंप्लीट झालेले आहे. तर बघूया आपण काय डेकोरेशन, गणपती कसं आहे, म्हणजे मूर्ती कशी आहे वगैरे. तर मी तुम्हाला दाखवते. तुम्ही व्लॉग स्किप करू नका प्लीज, व्लॉग कंटिन्यू करा, कारण की मी खूप दिवसातून व्लॉग काढते आहे. माझ्या लक्षातच राहत नाही, मला माझा प्रॉब्लेमच समजत नाही आहे काय. मी व्लॉग काढायला गेली की मी विसरून जाते. आता कोमलच्या बड्डेचा पण मी व्लॉग घेतलेला, पण कोमलच्या बड्डेच्या टायमिंगला पण मी विसरून गेली. अर्धा व्लॉग घेतलाच नाही. त्याच्यामुळे तो व्लॉग मला कंटिन्यू करताच आला नाही आहे. तर हा व्लॉग तुम्ही प्लीज स्किप नका करू. मी खूप लक्ष देऊन मी व्लॉग काढते. चला भेटूयात आपण आता डायरेक्ट तिकडे. गाईस, या मूर्तीचे डोळे बघा तुम्ही किती सुंदर आहेत. समोरून खूप सुंदर वाटतात. कसं कॅमेरामध्ये सगळ्याच गोष्टी कॅप्चर नाही होत. खूप छान आहे गणपती, पण मूर्ती पण खूप सुंदर आहे. तर मंडळी, आम्ही अजून एक गणपती बघायला आलेलो आहे. हा गणपती माहिती नाही कुठचा आहे. गणपती बाप्पा मोरया. तर तुम्ही आत्ताच मागची क्लिप बघितली असेल की माझी व्हिडिओ शूटिंग होत होती. तुम्ही तिकडे परत बघू शकता, होती व्हिडिओ शूटिंग. तर हे जी व्हिडिओ आहे ही नवी मुंबई नेटवर्कवर येणार आहे. मी तुम्हाला दाखवेल जर आलीच तर.
आता आमचा डान्स आमचं भजन वगैरे सगळं झालंय तर आम्ही हौशी खेळायला घेतली आहे. हौशी खेळतोय. हौशी नंतर आम्ही उनो खेळणार आहे. आमचं आता सध्या नाईट आउट चालू आहे. आम्ही उद्या पण आज पूजा घरात आणि हा गणपती जो फर्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं होतं गणपती काय करायचे ते नंबर कसे सांगायचे ते असू दे ते आपण यूज नाही आता करत. नाही पण नंतर तरी कधीतरी लागेल नंतरला ना. सांगून ठेव अरे याच्यातच घ्यायचं याच्यातच आहे ना. हे असं फक्त हलवायचं आणि याच्यातून एक नंबर काढायचा जो नंबर आहे. क्वॅक क्वॅक 41 मला लागला वर नाही ना उद्याच मला विसर्जन करायला गणपती बाप्पा पुढल्या वर्षी गणपतीचा जय जयकार. गणपती चालले गावाला. गणपती बाप्पा गणपती चालले गावाला. गणपती चालले गावाला. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वीर मामा की गणपती बाप्पा तीन वेळा मंगलमूर्ती. 1 2 3 4 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. मोरया रे बाप्पा मोरया रे खाली जाऊ मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा गणपती गेले गावाला.